या जगामध्ये अनेक लोकांना त्यांच्या वंशाबद्दल, त्यांच्या कुळाबद्दल खूप आदर असतो, अभिमान असतो, खूप गर्व असतो. अनेकदा ते सांगतात, आमच्या आजोबांनी असं केलं होतं, आमचे पणजोबा असे होते, आमच्या 4 पिढ्या आधी असं झालं होतं, आमच्या 10 पिढ्या आधी अशा घटना झाल्या होत्या, किंवा आमची आजी अशी होती, आमची पणजी अशी होती, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्याख्याही असतात, की आपल्या कुळाचा, वंशाचा गौरव आपण वाढवला पाहिजे, आपल्या वंशजांनी पुढे वाढवला पाहिजे. काही जणांना वाटतं आपल्या मुलाने खूप मोठं शिक्षण घेतलं, खूप मोठी नोकरी केली, किंवा मोठा बिझनेस धंदा केला, चांगला अधिकारी झाला, किंवा एखादा मंत्री झाला, किंवा खूप मोठं समाजकार्य केलं, त्याला चांगली मुलगी मिळाली, किंवा मुलीला चांगलं घर मिळालं लग्नानंतर, तर त्याने आपल्या कुळाचा गौरव वाढवला, किंवा आपल्या वंशाचा गौरव वाढवला, असं काही लोकांना वाटतं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्याख्या असतात. तशीच एक व्याख्या तुकाराम महाराज इथं सांगत आहेत. तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत की कोणता व्यक्ती त्याच्या वंशाचा, कुळाचा गौरव वाढवतो आणि कोणता व्यक्ती त्याच्या कुळाचा किंवा वंशाचा गौरव खराब करतो, त्याचं नाव खराब करतो, त्या वंशाला बुडवतो, त्याची चर्चा पुढच्या काही अभंगामध्ये आपण या भागामध्ये करणार आहोत. आपल्या सर्वांचं स्वागत अभंग तुकोबांचे आपल्या कार्यक्रमामध्ये. गेल्या 23 भागांमध्ये आपण अत्यंत सुंदर अशा अभंगांची चर्चा केलेली आहे. आपण जर हे भाग पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये सर्व भागांच्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक आहे. खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, ज्यामध्ये आपल्या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली जाते. मराठी भगवद्गीता कोर्स आणि इतरही अनेक कार्यक्रम मराठी भाषेमध्ये आपण घेत असतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ इतरांना पाठवा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये 3 अभंगांची चर्चा करणार आहोत. तर यामध्ये पहिल्या अभंगात तुकाराम महाराज लिहित आहेत, वाचे विठ्ठल नाही तोची प्रेत रूपी पाही. जो भगवान विठ्ठलाचं, भगवान श्रीकृष्णांचं, भगवान विष्णूंचं नाव त्याच्या वाचेने घेत नाही, त्याला मी प्रेत रूपाने पाहतो. तो व्यक्ती जीवन अपि मृतोपि सह, असं शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे. तो जगत असूनही मेल्याप्रमाणे आहे, त्याला मी प्रेत रूपी पाहतो, कारण त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही. तुकाराम महाराज पुढे लिहितात, धिक त्याचे ज्यालेपण भार न साहे मेदिनी. त्याचा धिक्कार करतात तुकाराम महाराज. धिक्कार, धिक त्याचे ज्यालेपण, त्याच्या जिवंतपणाचा धिक्कार आहे. भार न साहे मेदिनी. मेदिनी म्हणजे पृथ्वी. पृथ्वीलाही अशा व्यक्तीचा भार सहन होत नाही, जो व्यक्ती भगवंतांच्या नावाचा जप करत नाही, भगवंतांच्या नावाचं कीर्तन करत नाही. न बैसे कीर्तनी गुण नाईके जो कानी. जो कीर्तनामध्ये भगवंतांचं गुणगान ऐकण्यासाठी बसत नाही, भगवंतांच्या लीला श्रवण करत नाही, भगवंतांनी दिलेलं तत्वज्ञान समजून घेत नाही, आपल्या खऱ्या अस्तित्वाबद्दल जाणून घेत नाही. गुण नाईके जो कानी, जो भगवंतांचे गुण ऐकत नाही, त्याच्या कानांनी जाता कंटाळे देवळा. देवळाला जाताना कंटाळा करतो. भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी, देवळामध्ये हरिकथा चालू असेल ते ऐकण्यासाठी. तोची सुना मुख काळा. सुना म्हणजे कुत्रा. त्याला काळ्या तोंडाचा कुत्रा असं हसडून शिवी देत आहेत तुकाराम महाराज. जो देवळाला जायला कंटाळतो तो काळतोंडी कुत्रा आहे, असं तुकाराम महाराज म्हणत आहेत. हरिभक्ती विण त्याचे जळो शहाणपण. त्याला वाटतं की मी खूप शहाणा झालेलो आहे, मी खूप शिकलेलो आहे, खूप ज्ञान प्राप्त केलेलं आहे, मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, किंवा खूप पैसा कमवलेला आहे, खूप मोठा बिझनेस आहे, माझ्याकडे खूप सत्ता आलेली आहे, मी मंत्री संत्री झालेलो आहे, किंवा माझ्या हातात खूप कंट्रोल आहे, मला काय पाहिजे ते मिळू शकतं, एवढा पैसा, एवढी सत्ता, एवढे कॉन्टॅक्ट्स, एवढा स्टेटस माझा सोसायटीमध्ये आहे, किंवा मी माझी नोकरी करून, माझा बिझनेस करून, पैसे कमवून आनंदामध्ये, सुखामध्ये जीवन जगत आहे. आणि आता विज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे, सर्व सुख आपल्या दारी आता उपलब्ध आहेत या तंत्रज्ञानामुळे, विज्ञानामुळे. अशा वेगवेगळ्या संकल्पना असतात लोकांच्या. आम्हाला काही ह्या शास्त्रांची, भगवंतांची, भक्तीची काही गरज नाही आहे, अशी शहाणपणा शिकवणारे खूप लोक असतात. तुम्हाला कितीही वाटत असेल की तुम्ही खूप शहाणे झाला भौतिक ज्ञानाच्या जोरावर, आणि तुमच्याकडे जर हरिभक्ती नसेल तर त्याचे जळो शहाणपण. त्या शहाणपणाला काहीही अर्थ नाही. थोडे दिवस थांबा, त्यांचं सगळं शहाणपण बाहेर येईल. काळाच्या प्रभावाने त्यांना नम्र केलं जाईल, त्यांचं सर्व शहाणपण हाणून पाडलं जाईल या प्रकृतीद्वारे, भगवंतांच्या बहिरंगा शक्तीद्वारे.
त्यामुळे हरिभक्ती विण त्याचे जळो शहाणपण तुकाराम महाराज सांगतायत. तुका म्हणे तेणे वंशा आणि येले उणे. अशा व्यक्तीने त्याच्या वंशाला उणं आणलं, त्याचं वंशाचं नाव खराब केलं. असा व्यक्ती भौतिकरित्या कितीही शहाणा असो, कितीही मोठ्या पदावर असो, कितीही शिकलेला असो, कितीही धनी असो, त्याने त्याच्या वंशाला उणे आणलेलं आहे, त्याने त्याच्या वंशाचं नाव खराब केलेलं आहे, असं तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये लिहित आहेत. पुढच्या अभंगात तुकाराम महाराज लिहितात, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. जर असा एखादा पुत्र किंवा कन्या एखाद्या कुळात जन्मली जो त्याला हरिभक्तीशी काहीही घेणं देणं नाही आहे, हा कटा त्याचे पितर, हाहाकार करतात त्याचे पितृलोकामध्ये की असला कसला जीव आमच्या ह्या कुळी जन्मलेला आहे. वंशी दुराचार पुत्र झाला, हा दुराचारी पुत्र आमच्या कुळात का जन्मला. गळेचिना गर्भ नव्हेच का वांझ, माता त्याची लाज लावी पापी. याचा गर्भातच का मृत्यू झाला नाही, असं पितर विचार करतात. नव्हेच का वांझ माता, याची आई वांझ का नाही निघाली, असल्या मुलाला जन्म देण्यापेक्षा निपुत्रिक राहिली असती तर चालली असती. लाज लावी पापी, त्या आईला लाज वाटते अशा पुत्राची जो भगवंतांची भक्ती करत नाही. असे परखड शब्द तुकाराम महाराज वापरत आहेत अशा व्यक्तीचं वर्णन करताना. परपिडे परद्वारी सावधान, सादरची मन अभाग्याचे. भक्तीबद्दल त्याला काही सावधानता नाही आहे, भक्ती करण्यामध्ये त्याला काही इंटरेस्ट नाही आहे, पण परपिढे दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये त्याला खूप इंटरेस्ट आहे. आणि परद्वारी सावधान, दुसऱ्याकडनं काही लाभ घ्यायचा असेल, दुसऱ्याच्या दारात थांबायचं असेल तर त्या ठिकाणी मात्र तो सावधान आहे. दुसऱ्यांकडनं लाभ प्राप्त करून घेण्यासाठी आणि दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी हा सावधान आहे, खूप सतर्क आहे. पण हा अभागी आहे, कारण हा भक्ती करत नाही. तुकाराम महाराज पुढे लिहितात, न मिळता निंदा चाहडी उपवास. एखाद्याची निंदा किंवा चहाडी करता आली नाही एखाद्या दिवशी तर त्याला उपवास झाल्यासारखं वाटतं. जसं उपवासाच्या दिवशी आपण धान्य खात नाही एकादशीच्या दिवशी, हे थोडंसं आपल्याला वीक झाल्यासारखं वाटतं, ताकद कमी झाल्यासारखी वाटते शरीरातली. त्यामुळे थोडी तपस्या आहे उपवास करणं. त्यामुळे त्याला वाटतं की आज मी कुणाची निंदा केली नाही, चहाडी केली नाही, आज तर उपवासच झाला माझ्याकडनं, असं त्याला वाटतं. त्याचं नियमित आयुष्य नाही येते, म्हणजे तो नेहमी निंदा चहाडी ह्यामध्ये आनंद घेत राहतो. संग्रहावे दोष सकळही, त्याच्याकडे सर्व दोषांचा संग्रह आहे, भरभरून सर्व दोष त्याच्या जीवनामध्ये त्याच्या चारित्र्यामध्ये आहेत. परउपकार पुण्य त्या वावडे, परउपकार आणि पुण्य या गोष्टींशी त्याचा काहीही संबंध नाही, त्याचं वाकडं या गोष्टींशी. विषाचे ते किडे दुग्धी मरे, ज्याप्रमाणे एखादा घाणीतला किडा किंवा घाणेरड्या गोष्टींमध्ये वाढणाऱ्या किड्यांना जर शुद्ध चांगल्या दुधामध्ये गाईच्या टाकलं की त्यांना ते दूध सहन होत नाही, त्या दुधामध्ये ते किडे मरण पावतात. त्याचप्रमाणे अशा वाईट वृत्तीच्या माणसाला चांगलं कार्य करायला सांगितलं तर त्याला ते वाकडं वाटतं, त्याला ते आवडत नाही. अशी उपमा तुकाराम महाराज देत आहेत. तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती, ते विटाळ आहे साक्षात, विचित्र घाणेरडा माणूस आहे तो. दया क्षमा शांती नातळे त्याला दया क्षमा शांती या दैवी गुणांशी काहीही घेणं देणं नाही आहे, त्या ठिकाणी आपल्याला ते गुण पाहायला मिळणार नाहीत. तर असा हा भगवंतांची भक्ती न करणारा व्यक्ती आहे. तुम्ही म्हणाल की नाही आम्ही वाईट वागत नाही कुणाशी, किंवा एखादा जो भगवंतांची भक्ती करत नाही तो ह्याला असं उत्तर देऊ शकतो की आम्ही कुणाचं वाईट करत नाही, एवढं काही निंदा चहाडी वगैरे करत नाही, पण आम्हाला काही भक्तीशी देणं घेणं नाही आहे. तुकाराम महाराज तरीही मागच्या अभंगात म्हणत होते की जळो त्याचे शहाणपण हरिभक्ती विण. जर हरिभक्ती करत नसेल तर त्याचं सगळं शहाणपण हे काही कामाचं नाही आहे, ते जळो, त्याचा काही उपयोग नाही आहे, कारण तो मनुष्य जीवनाचं मर्म जाणत नाही. हे मनुष्य शरीर का मिळालं आहे हेच समजत नाही, तर त्याने कितीही भौतिकरित्या शहाणपण केलं किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तो जीवन तशा पद्धतीने त्याच्या मनघडित पद्धतीने का जगत आहे, तरी ते शहाणपण खूप थोटकं आहे, ते जळो, त्याला काहीही अर्थ नाही, असं तुकाराम महाराज म्हणतायत. आता पुढच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगत आहेत की कोण व्यक्ती खऱ्या अर्थाने कुळाचा गौरव वाढवतो. या पुढच्या अभंगामध्ये ते लिहित आहेत, आपुलिया हिता जो होय जागता, धन्य माता पिता तयाचिया. जो आपल्या हिताला जागता आहे, अलर्ट आहे की आता मला मनुष्य देह मिळालाय,
मला या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं आहे, या भौतिक कष्टातून बाहेर पडायचं आहे, खरं प्रेम जे भगवंत आणि भक्तांच्या नात्यामध्ये आहे ते प्राप्त करायचं आहे, या हितासाठी जो जागता आहे, धन्य माता पिता तयाची, त्याचे माता पिता आणि सर्व पूर्वज हे धन्य आहेत. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. एखाद्या कुळामध्ये जेव्हा सात्विक कन्या पुत्र होतात आणि ती भगवंतांच्या भक्तीमध्ये लागतात, तेव्हा त्यांचा आनंद भगवंतांना वाटतो, हरिख वाटतो भगवंताला अशा कन्यापुत्रांचा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. विठ्ठलाचं अखंड चिंतन ते करतात, गीता आणि भागवत या ग्रंथांचं श्रवण करतात, त्यांचा अभ्यास करतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, मला त्या कन्यापुत्रांची, तशा भक्तांची सेवा घडो, तरी माझ्या दैवा पार नाही. आणि जर अशी संधी मला प्राप्त झाली तर माझ्या दैवाला काही पारावार उरणार नाही. हे सर्वात मोठं भाग्य आहे माझं, अशा हरिभक्तांची सेवा मला करायला मिळाली तर. हा भाव तुकाराम महाराजांचा इथे आहे. पुढे तुकाराम महाराज सांगतात की जर एखादी व्यक्ती त्याचं जीवन अशा पद्धतीने व्यतीत करत नसेल तर आता तरी जागे व्हा. पुढे ते लिहितात की आता उघडी डोळे. जर तुम्ही अशा पद्धतीने जीवन व्यतीत करत नसाल, आध्यात्मिक मार्गांवरती जर उन्नत होण्याचा प्रयत्न करत नसाल तर आता उघडी डोळे. जरी अद्यापी न कळे, अजूनही जर कळलं नसेल तर आता तरी किमान डोळे उघडा. तरी मातेची एक खोळे दगड आला पोटाशी. जर अजूनही तुम्ही डोळे उघडले नाही तर तुमच्या मातेच्या पोटी एक दगड जन्मल्याप्रमाणे तुमची स्थिती आहे, असं तुकाराम महाराज म्हणतायत. मनुष्य देहा ऐसा निध, अशी निधी किंवा असा मोठा एक गिफ्ट मनुष्य जन्माचं तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. साधिले ते साधे सिद्ध. जर तुम्ही प्रयत्न केला तर काहीही सिद्ध करू शकता, काहीही साधू शकता या मनुष्य देहामध्ये. करुणी प्रबोध संत पार उतरले. अनेक संतांनी याबद्दल मार्गदर्शन करून ते स्वतः पार उतरले आहेत, या भौतिक भवसागराच्या पलीकडे गेलेले आहेत. खऱ्या आनंदी जीवनाकडे त्यांनी प्रवास केलेला आहे आणि आपल्याला त्याचं मार्गदर्शन करत आहेत. पुढे ते लिहितात, नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वार. यासाठी एक विशेष नाव आहे. कोणती नाव आहे? जी चंद्रभागेच्या तिरी उभी आहे, पुंडलिकाच्या द्वारी उभी आहे. विठ्ठलाला ते नाव म्हणत आहेत. भगवंत पांडुरंग हे नावेप्रमाणे त्यांच्या भक्तांना भवसागर पार करण्यासाठी तिथे उभे आहेत. चंद्रभागेच्या तिरी पुंडलिकाचे द्वारी एक नाव उभी आहे. कट धरुनिया करी, हातामध्ये त्यांची कंबर पकडून, हात कमरेवर ठेवून ही नाव उभी आहे. उभा उभी पालवी, आणि सर्वांना आपल्याकडे बोलवत आहे, या बसा या नावेमध्ये आणि हे भवसागर पार करा. कष्टातून बाहेर या, जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातून बाहेर पडा. खऱ्या अर्थाने आनंदी व्हा, खरं प्रेम प्राप्त करा. तुका म्हणे फुकासाठी पायी घातली या मिठी. आणि ही नाव फुकट आहे, इथे कुठलेही तिकीट नाही आहे नावेला. तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. भगवंतांची भक्ती ही कुठल्याही पैशाविना करता येऊ शकते. पायी घातली या मिठी, या भगवंतांच्या चरणी मी मिठी घातलेली आहे, फुकट आहे, कुठलेही पैसे नाही आहेत या नावेसाठी. होतो उठा उठी लवकरीच उतार, आणि सहजासहजी या भवसागरातून उतार होतो. या भवसागराला तुम्ही तरून जाता. जसं तुकाराम महाराज खेळ मांडियेला वाळवंटी खाई या अभंगात म्हणतात की, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे. खेळ मांडियेला वाळवंटी खाई, नाचती वैष्णव भाई रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे. या कलियुगामध्ये भवसागर उतरण्यासाठी खूप सोपी पायवाट आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम, कलौ नास्त्येव 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 गतिर अन्यथा. हरिनामाचा जप करा, हरिनामाचं कीर्तन करा, गीता भागवत श्रवण करा. हे तुकाराम महाराज आपल्या सर्वांना सांगत आहेत, ज्याद्वारे या सोप्या पायवाटेने हे भौतिक अस्तित्व आपलं संपवून आपण भगवत धामाला परत जाऊ. भगवंतांच्या नित्य दिव्य प्रेममय नात्यामध्ये नित्य आनंदी राहू. हे तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. तर ह्या 1 महिन्यामध्ये आषाढी एकादशीपर्यंत
आपण या 24 भागांमध्ये जवळपास 50च्या आसपास अभंगांची चर्चा केलेली आहे या अभंग तुकोबांचे या कार्यक्रमामध्ये. आपल्याला 30 भाग करायचे होते पण 24 भाग झाले. रोज एक भाग प्रकाशित करणं हे सोपं नाही आहे. यासाठी खूप मेहनत, खूप वेळ, खूप साऱ्या गोष्टी यामध्ये आहेत, तांत्रिक गोष्टीसुद्धा आहेत. तरी पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, उत्साहामुळे आपण 24 भाग पूर्ण करू शकलो. आपण हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हृदयपूर्वक धन्यवाद. आपण जर सर्व भाग पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये अभंग तुकोबांचे सर्व भागांच्या प्लेलिस्टची लिंक आहे. तिथे सर्व 24 भाग आपल्याला पाहायला मिळतील. ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी आवर्जून पहा, इतरांना पाठवा. सर्व भाग यूट्यूबवर उपलब्ध आहेत. पण आता या अभंग तुकोबांचे या कार्यक्रमाला आपण एक स्वल्पविराम देत आहोत. आपण हा कार्यक्रम थांबवत आहोत आणि लवकरच आपला मराठी भगवद्गीता कोर्स पुनश्च आपण सुरुवात करत आहोत. तो थांबलेला आहे. भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकावर आपण चर्चा करत आहोत. सोप्या मराठी भाषेत 10 ते 15 मिनिटांचे व्हिडिओ प्रत्येक श्लोकावर आपण बनवत आहोत. तर तो कार्यक्रम पुन्हा चालू होत आहे. त्याची माहिती खाली जी व्हॉट्सॲप कम्युनिटी लिंक आहे त्या व्हॉट्सॲप कम्युनिटीवर दिली जाते. ती व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. व्हिडिओ इतरांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. हरे कृष्णा रामकृष्ण हरी. श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama.